आज आपण 12वी MST CET ला येऊ शकणारी जी फिक्स्ड सिरीज मी सांगितली होती तिला आपण आजपासून कंटिन्यू करणार आहे। आज पहिला चॅप्टर असणार आहे सॉलिड स्टेट। जेवढे शक्य होणार 10-15 सांगत बसत नाही, जे येऊ शकतात तेवढे मी घेणार आहे। ठीक आहे, कॅल्क्युलेशन कसं करणार, त्याच्या सकट फॉर्म्युलेस कसे अप्लाय करायचे किंवा कुठल्या युनिटचं कशात युनिट कन्वर्जन करायचं, या प्रत्येक गोष्टीची चर्चा आपण करणार आहे। तुम्हाला सांगणार आहे मी, हे आता जर का बघायला बसले तर पूर्ण बघायचंय। या मुलांसोबत मी माझ्या मुलांसोबत सदैव आहे। तुमच्यासोबत कोण आहे? सर आहे तुमच्यासाठी। ठीक आहे, त्याच्यामुळे जेवढं सांगतो तेवढं फॉलो करायचं। पहिला प्रश्न आज आपण सुरू करणार आहे। 2021 ला आला MST CET ला। पहिला प्रश्न जरा व्यवस्थित दाखवून दे प्रणव। हाऊ मेनी ऑक्टाहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कंपाउंड that forms HCP स्ट्रक्चर। आता मी तुम्हाला हे शिकवण्या अगोदर एक कन्सेप्ट सांगतोय, ती कन्सेप्ट अत्यंत काळजीपूर्वक बघायची। 2021 ला प्रश्न आला व्हॉइड वर बेस्ड। कशावर बेस्ड आला? व्हॉइड वर। सरांनी सांगितलं असणार, जे ऑनलाईनला लेक्चर बघितलं असणार, व्हॉइड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात। व्हॉइड किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे। एक व्हॉइड असतो माझा टेट्राहेड्रल व्हॉइड। एक कुठला व्हॉइड असतो? टेट्राहेड्रल। आणि दुसरा व्हॉइड जो असतो तो असतो माझा ऑक्टाहेड्रल व्हॉइड। कुठला व्हॉइड असतो? ऑक्टाहेड्रल। आता या व्हॉइडच्या प्रश्नांमध्ये दोन प्रकारचा पॅटर्न हा आपल्याला फिक्स बघायला मिळतो। दोन पॅटर्न कुठला असणार? जेव्हा ऑप्शन हे मोल मध्ये दिलेले असणार आणि जेव्हा ऑप्शन मोल मध्ये दिलेले नसणार। म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। एक तर ऑप्शन पहिल्यांदा कशात देणार आहे? मोल मध्ये, आणि दुसऱ्यांदा मोल मध्ये देणार नाही। मग तेव्हा काय करायचं आम्ही? आता मला काय सांगायचंय, एक असतो यन, एक काय असतो? यन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स। यन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स। आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स कॅपिटल यन जेवढा असतो तेवढे कुठले व्हॉइड्स असतात? ऑक्टाहेड्रल व्हॉइड। म्हणजे जर का मला यन ची किंमत कळाली तर मी कुठला व्हॉइड सांगू शकतो? ऑक्टाहेड्रल। म्हणजे यन म्हणजे कुठला व्हॉइड असणार? ऑक्टाहेड्रल। आणि जेवढा यन असतो तेवढा ऑक्टाहेड्रल वर्ड असतो, एवढं कळालं आम्हाला। त्याच्या दुप्पट कुठला वर्ड असणार आहे? टेट्राहेड्रल। क्लिअर झालं? म्हणजे जर का मला ऑक्टाहेड्रल वर्ड शोधायचा सिंपल मला फॉर्म्युला काय कळाला? यन। टेट्राहेड्रल शोधायचा सिंपल फॉर्म्युला काय कळाला? 2n कळालं। मग आता यन कसा शोधायचा? एवढे सोपे प्रश्न आले असते तर प्रत्येक जण टॉपर झाला असता। सोपे प्रश्न येतात का? येतात। पर्सेंटेज आजकाल कमी झाले, पर तो काय विचारतो? सोपे विचारतो का कठीण? मी कठीण नाही म्हणत त्या शब्दात, कन्सेप्च्युअल। कसा विचारतो तो? कन्सेप्च्युअल। त्याला काय, त्याला फक्त एकच, त्याच्या डोक्यात एकच कन्सेप्ट असते की बाबा सॉलिड स्टेटचे 16 पेजेस आहे। मी ज्या विद्यार्थ्याने ते 16च्या 16 पेजेस वाचले ना, मी त्याच्याकडून होणार असा प्रश्न टाकणार। कळलं ना? नाहीतर आपल्यासारखे 16 पैकी 4 पेजेस वाचले आणि त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करायला बसले तर आपल्याला प्रश्न पडतो, प्रश्न होतच नाही। तो भाऊने विचार काय केला? 16 पेजेस दिले, ते वाचलेल्याचेच प्रश्न सॉल्व्ह होणार ना। म्हणजे सांगायचं काय, प्रश्न हे कठीण नसतात, सोपे नसतात, ते असतात कन्सेप्च्युअल। ते काय असतात? कन्सेप्च्युअल। जो अभ्यास करणार तो पुढे जाणार, नाही करणार संपणार, जास्त करणार टॉपर होणार। आपल्या हातात कष्ट आहे, निकालाची काळजी करायची। कळलं सर्वांना? पुढे आता मग सर यन नंबर ऑफ पार्टिकल्स कसं शोधायचं समजून घ्या। छोटा n is equal to number of particles upon na। आता बघ, मला सांग, हा जो नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहे? n। मग जर का मला n ला शोधायचा आहे तर मी हा n इंटू काय करणार? n करणार। म्हणजे छोटा n अपॉन इंटू n म्हणजे माझ्याकडे n येणार। बरोबर आहे सर? छोटा n म्हणजे काय हो? छोटा n म्हणजे असणार आहे नंबर ऑफ मोल्स। काय असतात? नंबर ऑफ मोल्स। आणि na म्हणजे काय हो सर? na म्हणजे असतो एवोगॅड्रोस नंबर। na म्हणजे काय असणार आहे? एवोगॅड्रोस नंबर। कळालेत पर्यंत? हा जो na असतो, या na ची किंमत असते 6 गुणिले 10 च्या डोक्यावर 23। कळालं? मग प्रश्नामध्ये काय सांगितलं एवढं समजलं? आता बघ प्रश्न कसा मिनिटांमध्ये होतो। प्रश्नामध्ये सांगतोय तो की ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असणार? म्हणजे ऑक्टाहेड्रल व्हॉइड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आणि काय सांगतोय तो प्रश्नामध्ये सांगतोय तो 1 मोल ऑफ कंपाऊंड दिलाय। किती मोल ऑफ कंपाऊंड दिलाय? 1 मोल ऑफ कंपाऊंड दिलाय। मग आता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा? एवढं दिला ना तरी व्हॉइड सांगू शकतो। कसं काय सांग? मला सांग, ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणजे काय असतो? n। बरोबर आहे। मग मला n शोधावं लागणार, फॉर्म्युला वापरावा लागणार।
n इंटू एन म्हटलं n इज इक्वल टू काय लिहिला n इंटू एन. नंबर ऑफ मोल किती दिलाय मला 1. म्हणजे n ची किंमत किती आली 1. n ची किंमत किती असते 6 गुणिले 10 च्या डोक्यावर 23. n ची किंमत किती आली 6 गुणिले 10 च्या डोक्यावर 23. ऑक्टॅहेड्रल वर्ड किती आले 6 गुणिले 10 च्या डोक्यावर 23. ऑप्शन बी. कुठलं ऑप्शन आलं बी. क्लिअर झालं. 2021. याच्यामध्येच दुसरा पॅटर्न सांगते. दुसरा पॅटर्न कुठले एक ऑप्शन होते इकडे मोलचं 6वा प्रश्न. दुसरा पॅटर्न उत्तर मोल मध्ये नसणार तर एवढं कळालं. दुसऱ्या पॅटर्नचा प्रश्न उत्तर मोल मध्ये असणार तर कसं करायचं कळतंय. उत्तर मोल मध्ये असेल तुला कळतंय ना बोल नक्की. उत्तर मोल मध्ये असणार तर कसं करायचं सांगतोय. प्रश्न विचारलाय हाऊ मेनी टेट्राहेड्रल व्हॉइड्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कंपाऊंड. समजलं ना. आता बघ अनेक मुलं इथं फसणार आणि टेट्राहेड्रल व्हॉइड जर का 1 मोल मध्ये सर एवढं असणार तर टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये याच्या दुप्पट असणार इथं फसणार. मग आपल्याला काय लक्ष द्यायचं ऑप्शन कडे बघायचंय. इथं त्याने पहिला ऑप्शन दिलाय 0.1 मोल. किती मोल दिलाय 0.1 मोल. इथं त्याने दुसरा ऑप्शन दिलाय त्याने 2 मोल. किती दिलाय 2 मोल. इथं त्याने तिसरा ऑप्शन दिलाय मला 0.5 मोल. किती मोल दिलाय 0.5 मोल. आणि इथं त्याने मला चौथा ऑप्शन दिलाय 1 मोल. किती ऑप्शन दिलाय 1 मोल. मग आता मला सांग जर का तू या फॉर्म्युल्याने फाइंड केलं असतं तर 10⁻23 उत्तर आलं असतं बरोबर ना. इथं उत्तर कशात केलं मोल. मोल मध्ये देणार तेव्हा डोक्यात एकच गोष्ट ठेवायची ऑप्शन मध्ये किती मोल दिला होता 1. जेवढा मोल ऑप्शन उत्तर कशात दिले मोल मध्ये दिले बरोबर आहे. प्रश्नात मोल दिलाय ना. प्रश्नामध्ये जेवढा मोल असणार तेवढेच ऑक्टॅहेड्रल व्हॉइड असणार आणि त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हॉइड असणार. किती 1. 1 मोल ऑक्टॅहेड्रल व्हॉइड असणार त्याच्या दुप्पट म्हणजे काय 2. कुठल्या व्हॉइड असणार टेट्रा. कुठला बी किंवा सी काल समजत असणार. हे चष्मा समजतो हे छोटी समजतो छोटी करते चांदव तुला जायचं बोल. व्हाईटचा विषय तर काय झाला संपला. आता कठीण घेऊ अजून कठीण घेऊ. प्रणव जरा स्टॉप. डेन्सिटीवर बेस्ड आहे. पुढचा प्रश्न कशावर बेस्ड आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो न म ना व्ही. आता तुला दाखवून देणार मी याच्यावर बेस्ड एवढे प्रचंड प्रश्न आले की प्रचंड विद्यार्थ्यांकडून होतच नाही. नीट कळलं ना पण कळलं ना मी जे बोलतो ते. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगितलं मी न म ना व्ही. आता डेन्सिटी जी असते ना त्याला रो ने रिप्रेझेंट करतो. कशाने करतो रो ने. यन म्हणजे नंबर ऑफ atoms per unit cell. यम म्हणजे molecular mass. Na म्हणजे Avogadro's number. V म्हणजे volume of unit cell. त्याचा फॉर्म्युला असतो A क्यूब. काय असतो त्याचा फॉर्म्युला A क्यूब. म्हणजे रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन n इंटू v. फॉर्म्युला क्लिअर झाला सर्वांना. याच्यावर बेस्ड प्रश्न आहे. फॉर्म्युला पार्ट असतो तरी प्रश्नाचं उत्तर येत नसतं का तर युनिट कन्व्हर्जन. या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी युनिट जे ए चं असणार आहे इथं जो ए आपण वापरणार आहे त्या ए चं युनिट सदैव कशात घ्यायचं सेंटीमीटर मध्ये. कशात घ्यायचं सेंटीमीटर मध्ये. कळलं सर्वांना. युनिट ऑलवेज टेक्स इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर. क्लिअर झालं इथपर्यंत. मग आता कसं करायचं सर आता लक्ष दे. समज माझ्याकडे पिकोमीटर आहे. बेसिक पासून जाऊ. एक पिकोमीटर म्हणजे 10 च्या डोक्यावर वजा 12 मीटर.
10च्या डोक्यावर वजा 12 मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ मीटर. 1 डेसिमीटर म्हणजे 1 डेसिमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ एक मीटर. आर्मस्ट्रॉंग म्हणजे 1 ॲम्स्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ आता मीटर. अनेक वेळेस हे तर आपल्याला जमतं कळतं सर्व बरोबर आहे, पण आता युनिट कन्व्हर्जन कसं करायचं समजून घ्या. माझ्याकडे समज ए ची किंमत 400 पिकोमीटर दिली. किती पिकोमीटर दिली? 400 पिकोमीटर. तर मी या फॉर्म्युलामध्ये ए ची किंमत आहे तशी लिहिणार का? आहे तशी लिहिणार का? नाही. तिचं रूपांतर कशात करणार मी? सेंटीमीटर मध्ये. कसं करायचं त्याची टेक्निक सांगतो. पहिल्यांदा ए जो असणार त्याची किंमत आहे ना मीटर मध्ये करायची, म्हणजे पिकोमीटर मध्ये 10⁻⁻ मीटर असणार. केलं आपण एवढं सगळं समजलं? पिकोमीटरच्या जागेवर 10च्या डोक्यावर वजा 12 मीटर लिहून घेतलं. ठीक आहे. पुढे आता सेंटीमीटर मध्ये करायचं असलं ना तर या डोक्यावरचा 2 ने कमी करायचा, म्हणजे 10च्या डोक्यावर वजा 12 होता, काय केला? वजा 10. मीटरचं काय केलं? आणि बाकी आहे तसा दिला. ठीक आहे, समजलं? आणि 400 व्हॅल्यू वापरायची नाही, एक संख्या व्हॅल्यू वापरायची नाही. म्हणजे 400 ला आणि काय करायचं? 4 करायचं. 4 करायचे ना म्हटल्यावर 2 शून्य आणि कमी करावे लागतील याची. म्हणजे इथं काय आलं? 10⁻⁸ सेंटीमीटर. म्हणजे ए ची किंमत फायनली माझ्याकडे काय आली? 4 गुणिले 10⁻⁸ सेंटीमीटर. कळालं? ही व्हॅल्यू नेहमी प्लेस करायची. तसंच युनिट कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे. कळाली? आता ही झाली कन्सेप्ट. आता येऊ आपण प्रश्नावर. 2021 ला प्रश्न विचारला गेला. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ एन एलिमेंट. डेन्सिटी ऑफ एन एलिमेंट म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू काय? क्वेश्चन मार्क. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ एन एलिमेंट having atomic mass. atomic mass किती दिलं त्याने मला? 100 ग्राम. किती ग्राम दिला? 100 ग्राम. 100 ग्राम. पुढे काय विचारतोय तो? having BCC structure. स्ट्रक्चर कुठलं दिलंय मला? BCC स्ट्रक्चर. with एज लेंथ is 400 पिकोमीटर. 400 पिको. म्हणजे बघ जो प्रश्न घेतला आलाच का नाही परत. ठीक आहे. म्हणजे काय? डेन्सिटी विचारली, ऍटॉमिक मास दिलं, बीसीसी सांगितलं, ए 400 पिकोमीटर दिला. मग सरांना सांगायचं काय? हा ए 400 पिकोमीटर आहे तसा घ्यायचा आहे का आपल्याला? नाही. त्याचं रूपांतर कशात केलं? सेंटीमीटर मध्ये. मग माझ्याकडे फायनल ए ची किंमत ही आली नाही. किती आली? 4 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 8 सेंटीमीटर. मग आता आपण चालू करू आपल्या उत्तराला. सर बीसीसी आहे. बीसीसी मध्ये यांची किंमत ही 2 असते. सर कसं लक्षात ठेवायचं? एक असते एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. शिकवलं ना मी. एससीसी मध्ये 1, बीसीसी मध्ये 2, एफसीसी मध्ये 4. 4. मग आता ए ची किंमत कळाली, ऍटॉमिक मास म्हणजे कॅपिटल एम कळालं, रो विचारलं, ए माहिती घ्या का? मग बघ फॉर्म्युला काय माझा? रो इज इक्वल टू व्ही. ठीक आहे. व्ही च्या जागेवर मी ए क्यूब टाकू शकतो का? नक्कीच टाकू शकतो. रो विचारलं. यांची किंमत किती टाकली? 2. मॉलिक्युलर ऍटॉमिक मास किती दिला मला? 100. आपण ला याने किती घेणार आहे? 6 गुणिले 23. ए क्यूब. ए चा क्यूब कुठे गेला? ए 2 वापरायचा आणि वापरायचा. म्हणजे 4 गुणिले 4च्या डोक्यावर वजा 8 चा क्यूब. याला कसं करायचं? सोपं आहे काय कठीण? ठीक. बेकबे बेत्रिक 6. ठीक आहे. वरचा 100 ला आहे जरा खाली 3 आहे तसा. 4 चोक 16, 16 चोक 64. म्हणजे 4चा क्यूब किती आला मला? 64. ठीक आहे. इंटू 10⁻23 ना. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणजे इथे 10⁻24 आणि इकडे +23 आहे तसा होता. ठीक आहे. म्हणजे इथं 23 वजा 24 वजा 1 आला आणि हा वजा 1 वर जाताना +1 होणार. म्हणजे याच्याकडे 0 अजून येणार. आता काय झालं पुढे? 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 180 च्या आसपास उत्तर येणार. 180 आलं समजून घे. 180 पण नाही 200 आलं समजून घे. बे 5 1000 होता. कळलं? म्हणजे 1000 पेक्षा व्हॅल्यू म्हणजे 5 पेक्षा उत्तर कमीच येणार. 4 पॉईंट समथिंग. कुठे गेलं प्रश्न? उत्तर किती आलं? डी. याचं ऑप्शन काय? 4.8. लक्ष. आता आपल्याला आहे ना ए आणि आर चं रिलेशन बघायचंय. कसलं रिलेशन बघायचंय? ए आणि आर चं. ए आणि आर चं रिलेशन कसलं बघायचंय? ए आणि आर चं रिलेशन. याच्यावर बेस्ट प्रश्न येतो बरं का? येतो का सर? नाही येत ना? येतो ना. नाही येत म्हण मग. स्वतः परीक्षा झाल्यावर स्वतःच असा हात घ्यायचा, एका गालावर 4 थापा मारायच्या, दुसऱ्या गालावर 4 थापा मारायच्या आणि लाल करून घ्यायचे का आमचं.
मग एससीसी असतो काय असतो SCC. बीसीसी काय असतो BCC. एफसीसी काय असतो FCC. आता यांचं आणि आरचं रिलेशन लक्षात ठेवायचं. A is equal to 2R 4R is equal to 4R is equal to √3a 4R is equal to √2a ठीक आहे, म्हणजे एफसीसी ची केस आली तर A is equal to 4R 2R ए पंखा शांत बस. एससीसी च्या केस मध्ये A is equal to 4R 2R बीसीसी च्या केस मध्ये 4R is equal to √2a √3a याच्या केस मध्ये √2a. ठीक आहे. आता प्रश्न दाखवून द्या. आता प्रश्न काय विचारला गेला 2021 ला, जेव्हा एज लेंथ ही 10/√3 गुणिले 10⁻² वजा 10 मीटर असणार बीसीसी असणार तर रेडियस किती. आता इकडे प्रश्न एवढाच. बीसीसी दिलाय, एज लेंथ दिली, रेडियस विचारली, म्हणजे बीसीसी साठी आणि आरचं रिलेशन काय 4R is equal to √3a. मला आर शोधायचा आहे, म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार √3a. मला ए दिलाय का 100% दिलाय ना, एवढा मोठा ए दिलाय. मग एच्या जागेवर एवढं टाकू. चल √3 into 10 into 10⁻² वजा 10 upon 4 into √3 काय झालं कॅन्सल झाला. 4 दुने 8 4 पंचे 20 2.5 गुणिले 10⁻² वजा 10. ऑप्शन 2.5 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 10. ऑप्शन कुठला आलं डी. त्याच्यानंतर आहे ना 13वा प्रश्न बघायचा आहे, जो की ना याच्यावर फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे. जरा वाचून घ्यायचा प्रश्न जे बघताय त्यांनी, आणि मी तुम्हाला समजून सांग. त्याने काय सांग इकडे लक्ष द्या. आता बघ लक्ष दे. क्रिस्टल असतो, काय असतो माझ्याकडे क्रिस्टल मध्ये 4-5 गोष्टी असतात. एक असतो कॉर्नर, एक काय असतो कॉर्नर, एक असतो फेस, एक काय असतो फेस, एक असते एज, एक काय असते एज. मला सांगायचंय जर का मी याला क्रिस्टल इमॅजिन केलं तर याच्यामध्ये कोपरे किती 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नर्स किती आले 8. मी जर का इथं फेसेस म्हणजे पृष्ठभाग 1 2 3 4 5 6 एजेस असणार आहे 12. कळलं. पुढे आता मला शिकवायचंय कंट्रीब्युशन. पुढे काय शिकवायचंय कंट्रीब्युशन. कॉर्नरचं कंट्रीब्युशन असतं 1/8, फेसचं कंट्रीब्युशन असतं 1/2 आणि एजचं कंट्रीब्युशन असतं 1/4. प्रश्नात काय विचारलंय पटकन सांगतोय. प्रश्नात असं सांगितलं की ए जो आहे तो कॉर्नरला प्रेझेंट आहे. ए कुठे प्रेझेंट आहे कॉर्नरला. प्रश्नात असं सांगितलं बी फेसला प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे फेसला. आणि प्रश्न असा विचारला की फॉर्म्युला काय असणार. काय विचारलं फॉर्म्युला काय असणार असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय. मग असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कसं करायचं. ए कॉर्नरला प्रेझेंट, कॉर्नर्स किती असणार कॉर्नरचं कंट्रीब्युशन किती असतं 1/8 म्हणजे कॉर्नर्स घ्यायचे त्यांचं कंट्रीब्युशन घ्यायचं. बी काय फेस किती असणार 6, फेसचं कंट्रीब्युशन किती असणार 1/2. 8/8 उत्तर किती येणार 1. बे 6 उत्तर किती येणार 3. मग फॉर्म्युला काय आला ABC. ऑप्शन बी. कुठला ऑप्शन आला बी. समजलं तुला समजलं बोल. हे बघ रे लहान मुलांचा प्रश्न आला. नंबर ऑफ पार्टिकल्स बीसीसी मध्ये किती असतात. बीसीसी मध्ये किती एन मध्ये 1 असतं, एससीसी मध्ये 1, बीसीसी मध्ये एफसीसी मध्ये 4 3 किती असतात 3 4 2 ना. ऑप्शन हे बघ आता बघून घे बरं तुझ्यासाठी. तू जे फोन केलं त्यामध्ये लक्ष तुझ्यासाठी सांग. हा फिक्स सिरीज जी होती ना ती सांगितली, बऱ्यापैकी कन्सेप्ट घेतली. ठीक आहे. आता आणि काय काम करायचं तुला ते MST CTचं लेक्चर नाही बघितलं नको बघू. निकालात नापास झाल्यावर बघ. समजलं. शांत. हा मग बघशील तुम्हाला एवढं माहिती तुला असंच पुढे घ्यायचंय ना आपल्याला. हो तू तो आहे असं मी समजतो. घ्यायचंय ना पुढे आपल्याला घ्यायचंय. हा घेणार. सोल्युशनचं पण येणार. याचे नोट डाऊन करून घेतो. काही अडचण असल्यास विचार कधीही कुठे.